जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अभि, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावरी वेळ आली. तुम्ही का आलात इथे? अभि अहो, तुम्ही प्लीज जा इथून. यापुढे मीनाक्षी तुझ्याबरोबर तुझ्या रूम मध्ये राहणार नाही. आधी आपण तिला आधार दिला होता, पण आता ती नर्स म्हणून आपल्याकडे आली काम करण्यासाठी, झोपा काढण्यासाठी नाही. तुमच्या अशा गप्प राहण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. तुमचा स्वभाव पाहता तुम्ही ते कारण सांगणार नाही, आणि माझा स्वभाव पाहता मी सुद्धा ते जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे? कोण आहे तिकडे? आताही माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे. त्या मला माझ्या आयुष्यात हव्या आहेत. आताही प्लीज प्लीज मला समजून घे ना. मी त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार, आणि तशीच जर वेळ आली ना तर मी कधीच सुखी होणार नाही. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मी इथून निघायचं म्हणते. एक मिनिट मीनाक्षी, तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोललीस. आता मी जे काही सांगते ते ऐकायचं. यापुढे तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. या आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मागण्या, 5 पिढ्यांपासून चालत आलेला हा ठेवा आता 6व्या पिढीच्या सुनेकडे सोपवण्याची वेळ आलेली आहे. काय ऐकतो आम्ही मीनाक्षी? हे तुला कळतंय तू काय केलंयस? विश्वासघात केलायस तू आमच्या सगळ्यांचाच. मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस ग? आज मला लाज वाटते स्वतःची. मी यांच्यासारख्या खोटारड्या मुलीवर प्रेम केलं. तू काय हिच्याशी बोलत बसलायस दादा? फोन कर पोलिसांना.
सो सॉरी, मला वाटलं ते पुस्तक आहे म्हणून मी असं. इट्स ओके. तुम्ही आत्ता इथे का आलात? औषधं द्यायला. पण तुम्ही झोपला होतात म्हणून मी ते पुस्तक. हो, वन्स अगेन आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके. मला वाटतं या गोळ्या मी दुपारी खातो. नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर आत्ताही घेऊ शकतो. नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. गडबडीत चुकले मी. इट्स ओके. होतं असं कधी कधी. माझ्याकडनं तर खूपदा होतं. माणूस प्रेमात पडला ना की असंच काहीतरी घडत असतं. तुम्हाला झोप आली होती ना? मला नाही वाटत आता रात्रभर झोप येईल मला. आम्ही दादा कुणी काय मागवलं होतं का? नाही, मी तरी काहीच ऑर्डर केलं नाहीये. अरे उघडून बघा ना. दे. भोसले. बोला बस. साहेब, तुम्ही सांगितलेलं काम परवापर्यंत होऊन जाईल. नीट डोकं लावून करा. ओके साहेब. भोसले म्हणजे कोण? माझा फोन देताना कोणाचा फोन आला हे बघण्याची गरज नाही मला. कामाच्या गोष्टी घरापासून दूर ठेवायच्या असतात ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला. काल रात्री कॉलेजच्या पिकनिकवरून त्या दोघींमध्ये कुरबुर झाली. आरोहीताईने सगळ्यांसमोर बहिणीच्या थोतरीत दिली. आरोहीच्या घरात तिच्याच विरुद्ध एक टीम, ती वत्सला, तन्मय आणि आता तिची सख्खी बहीण अर्पिता. आता फक्त या अर्पिताला फितवलं की माझं काम झालं. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि काय तिथे आमचा बोगी दुसरा होता. तर आम्ही काय सगळे गडबडीत होतो. सगळं तिकडून उतरून दुसऱ्या बोगीत आणि हिला तिथे सोडलं आणि मग आम्ही सगळे पुढे गेलो. नंतर बोलतो सताक्षी कुठे, सताक्षी कुठे, सगळं शोधाशोध झाली. जेव्हा मी आली तेव्हा बघितलं सताक्षी नाही. मी म्हटलं माझ्या मुलीला बोलताही येत नाही अजून, म्हणजे 1.5-2 वर्षाची मुलगी. आणि ती जस्ट नंतर सगळे धावत ती जिथे उभी होती ना त्या साईडला बघायला गेले. जस्ट ती तिथेच उभी होती. वैदेही, तू ना लांब जाऊच नको. असं जवळ, खूप खूप जवळ. कारण मला ना तू जवळ असायचे डोहाळे लागते. आणि ते पण आता तुला केस पुसताना बघू. मी इयरिंग्सच घातले नाही. एक मिनिट, म्हणजे आज एक दिवस इयरिंग्स नाही घातलेस तर काय फरक पडणार आहे? अगं तुला उशीर होते, वाजलेत बघ किती. हे बघ. मला इतकं का फोर्स करतोयस ऑफिसला जायला? फोर्स करत नाहीये मी, फक्त उशीर होऊ शकतो इतकंच म्हणायचंय मला. आदित्य, हिरा, एक विचार. तुला आपले पत्र आणि फोटोज मिळाले? मी इयरिंग्सच घातले नाही. एक मिनिट, म्हणजे आज एक दिवस इयरिंग्स नाही घातलेस तर काय फरक पडणार आहे? अगं तुला उशीर होते, वाजलेत बघ किती. हे बघ. मला इतकं का फोर्स करतोयस ऑफिसला जायला? फोर्स करत नाहीये मी, फक्त उशीर होऊ शकतो इतकंच म्हणायचंय मला. आदित्य, हिरा,
एक विचारू, तुला आपले पत्र आणि फोटोज मिळाले?